आज आपल्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्रातील नामांकित करिअर काउन्सिलर विवेक डोके सर. नमस्कार सर. नमस्कार. आताच इंजिनिअरिंगची ऍडमिशनची प्रोसेस संपलेली आहेत आणि गेल्या वर्षी जे JEE MST CETची जी एक्झाम दिलेले विद्यार्थी त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे IIT पासून NIT IIIT तर आपल्या टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातील इथे ऍडमिशन झालेली सर आता. आणि आता जे 12वीला विद्यार्थी आहेत की जो 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मनातला जो डाऊट आहे की सर आता आम्ही काय बोर्डाची परीक्षा पण जवळ आलीत आणि JEEची पहिली फेज जी आहेत ती जानेवारीत आहेत, नंतर लगेच बोर्डाची एक्झाम आहेत आणि लगेच दुसरी फेज आणि सोबतच CET. तर हे आता जनरली 12वी दरवर्षीच्या विद्यार्थ्यांचा हा एक डाऊट असतो की सर आता आम्ही फोकस कुठं करावा. तर आपल्याला आज विवेक डोके सर प्रत्यक्षात सांगतील की कोणत्या विद्यार्थ्यांनी JEEची तयारी करावी सर आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी CETची, कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या एक्झामवरती फोकस केला पाहिजे. सर, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि आम्ही दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी गाईड करत असतो आणि या तिन्ही परीक्षाचा रिझल्ट लागल्यानंतर मुलं आमच्याकडे येत असतात आणि मग काही मुलांना JEE मध्ये 95, 96, 97% आहेत. आता तसं बघायला गेलं तर मेनली आपली जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट आहे JEEचा, मग तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम होतील, त्याच्याबरोबरच 12वी बोर्डाची एक्झाम आहे, मग लगेच एक दिवसाच्या किंवा एका वीकच्या गॅपमध्ये JEEचा सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे आणि लगेच 2 वीकच्या गॅपमध्ये तुम्हाला CET द्यायची आहे. त्याच्यानंतर तुमची पुढची जी एक्झाम असणार आहे ते JEE ॲडव्हान्स एक्झाम आहे आणि एंडला सगळ्यात शेवटी हमेशा बिटसॅट ही एक्झाम येते. इन बिटवीन आपण जर बघितलं तर VIT वेल्लोर अशा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एखाद्या इंजिनिअरिंगच्या मुलांना ऍडमिशनच्या एंट्रन्स एवढ्या झालेल्या आहेत की नुसते फॉर्म भरायला 1 लाख रुपये पुरत नाहीत. येस, एक्झॅक्टली.